लावून पाची बोटे घे तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा धीर तो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला अशा प्रकारे जनाबाई महाराजांचं भजन म्हणायचे ते गात असताना ओवीच्या स्वरूपामध्ये आणि साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी यायचे महाराज आणि जनाबाईला दळू लागायचे आणि जनाबाईला दळू लागत असताना जनाबाई कारण योगी यांचे ध्याने ध्याताना तोडसे तो आम्हा पाशी मागे पुढे योगी लोकांच्या स्वप्नात देव जात नाही परंतु आमच्या साधू संतांच्या मागे पुढे राहून त्यांचं रक्षण करतो नवे नवे त्यांची कामे करतो देव याचं एकमेव कारण एवढंच आहे की भगवंतावर अपार श्रद्धा माझा भगवान परमात्मा जे करेल ते योग्यच करेल माझं जे काही करायचं आहे ते तोच करणार आहे तो माझं चांगलं करो किंवा वाईट करो करी सीते देवा करी माझे सुखे तुला काय करायचं ते देवा कर आमचं काम काय आहे फक्त तुझं नाव घ्यायचं आणि आमचं जर काही बदनामी झाली तर त्याला कारण तूच आहे तुझाच भक्त असा झाला म्हणतील आम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही म्हणजे याला अनन्य भाव म्हणावं आणि असं जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो तर मला तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज नाही साधं उदाहरण सांगतो मंगळवेढाच्या ठिकाणी संत चोखामेळा नावाचे एक संत होते महाराज संत चोखोबाराय त्यांचं कुळ थोडं खालचं होतं महाराज त्या काळामध्ये कट्टर जाती येता होते अंत्यज कुळामध्ये जन्मलेले हे चोखोबाराय महाराज भगवंतावर अपार भक्ती महाराज भगवंताची सेवा निश्चिम भावनेनं करणार भगवंताचं चिंतन सतत भगवंताचं चिंतन विठ्ठल 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 असं भगवंताचं मुखामध्ये नाम कारण तुम्हाला सांगतो तुम्ही कुण्याही कुळामध्ये जन्मा परमार्थाचा अधिकार आम्हाला संतांनी सांगितला कारण परमार्थ करत असताना तुमची जात आडवी यायला नको आहे माऊली ज्ञानोबा सांगतात बघा याती कुळ माझे गेले हार कोणी श्रीरंगा वाचुनी अनुनेने किती शिकवाल मज वेळोवेळा मी तो गवळा रातली बाबानो माझी याती आणि कुळ इथं हरपून जायला पाहिजे इथं फक्त एकच दिसायला पाहिजे तो म्हणजे पांडुरंग दिसायला पाहिजे बाकी तुमचं काही नको मग असे चोखोबाराय महाराज हे भगवंतावर निश्चिम भावना त्यांचे आणि भगवंताचं भजन अविरत करणारे आणि आपला त्यांनी धंदा सोडलेला नव्हता महाराज त्यावेळेस चोखोबारायचं काम होतं ढोरे ओढणे गावातली काही कामे करायचे ते असे काम करत असताना चोखोबाराय महाराज भगवंताचं चिंतन करायचे आणि याच सामर्थ्य असं होतं की चोखोबाराय संघ ढोरे ओढू लागायचे देव प्रत्येक संता संघ देवानं काम केलेलं आहे महाराज तुम्हाला माहित आहे की रोहिदासा संगे चर्म रंगू लागे किंवा नरहरी सोनारा घडू फुंकू लागे किंवा दामादीचा झाला पाडेवार प्रत्येक संतासाठी देवानं काय काय केलं महाराज ते चोखोबाराय महाराज प्रसंग असा एके दिवशी चोखोबाराय महाराजांची पत्नी धर्मपत्नी यांचा डिलिव्हरीचा समय आलेला होता बाळंतीण होण्याचा समय आलेला होता आणि त्या प्रसंगामध्ये असं झालं महाराज चोखोबारायची वारी आलेली होती वारकरी आले आणि आल्यानंतर चोखोबारायला वाटू लागली हुरहुर की आपण हे पंढरीकडे जावं म्हणून चोखोबाराय महाराज निघण्याच्या तयारीत असताना पत्नीने सांगितलं महाराज तुम्ही वारीला जायचं म्हणता मी काय तुम्हाला नको म्हणत नाही कारण महाराज सगळ्यात मोठं
परमार्थ घडण्याचं ताकद बी आत्या कसं आहे माहिती का, बायको नीट असेल तर परमार्थ घडते, बायको नीट नसल्यावर काहीच करत नाही, काय करू बी देत नाही, बाई सुधरू देत नाही महाराजाला सुद्धा, कोणता बी महाराज असू द्या. आता मी एवढं पोपटावणी बोलला, मी तर बोलला म्हणजे करते आमची बायको म्हणून बोलला, नाहीतर मी तर काय बोलणार आहोत, मी फक्त बसूनच सांगणार आहोत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळ्या गोष्टी करायचं, परमार्थ जर करायचं म्हणलं तर घरातून पहिलं परवानगी पाहिजे. महाराज चोखोबाराच्या पत्नीने सांगितलं, काय हरकत नाही म्हणले, तुम्हाला वारीला जायचंय, माझं बंधन नाही, तुम्ही वारीला जाऊ शकता, पण आता माझे दिवस जवळ आले, मी बाळांत होणार आहे. कारण बाळांत शब्दच असा आहे, बाळ नाहीतर अंत. पहिल्याच्या काळामध्ये काही एवढ्या सुविधा नव्हत्या, आता काय सगळं डॉक्टर लोक निघाले, जराही काही त्रास होऊ लागला की सिजर करून काढते. तेव्हा डॉक्टर ना फेक्टर ना कायच नाही. त्यावेळेस चोखोबारायने म्हणले, ठीक आहे, तू काय काळजी करतेस ग, माझा देव आहे की. ही भावना होती चोखोबारायची, आपल्या माग भगवान आहे, माझा पांडुरंग आहे. कारण तो काय करतो माहितीये का, हरिपाठामध्ये माऊली सांगतात बघा, योग क्षेम त्याचे जाणे जड भारी, आणि वाट दावी कर धरून या. तुझा हात धरून तुला मार्ग दाखवतोय, मार्ग कधी भरकटू देत नाही, हा तो देव आहे. आणि तू काय काळजी करतेस एवढं, एवढाच शब्द माझ्या चोखोबाराने म्हणलं, काहीच म्हणले नाही, माझा देव आहे, तू काहीच काळजी करू नको असं म्हणले. मग त्यावेळेस चोखोबाराच्या पत्नीने सांगितलं, असं करा, आणि निर्मला वंशला, म्हणजे चोखोबाराच्या बहिणीचं नाव होतं निर्मला, निर्मला वंशला तुम्ही निरोप द्या आणि त्यांना बोलावून घ्या आणि तुम्ही मग जावा. असं म्हणल्यानंतर चोखोबाराने होय होय म्हणले तेवढं, आणि दिंडी आल्या ह्यांना ध्यानातच नाही. निर्मला बी गेली, वंश बी गेली तिकडे, ह्याने गेली निघून दिंडी, ह्याने पंढरपूरला. योग असा झाला महाराज, मध्यरात्री चोखोबाराच्या पत्नीला बाळांतपणाच्या कळा निघायला चालू झाले, पोट दुखायला लागलं. त्यावेळेस ही निर्मला विटेवर उभारलेली होती, तिला लागलं येड, आता हिचं कसं करावं, ही तर बाबा आला माझं नाव घे तिकडं, अवघड आहे म्हणले. पांडुरंग परमात्म्यानं स्वतः चोखोबाराच्या बहिणीचा वेश घेतला महाराज, त्याला काय करता येत नाही. नजर करील वाकुडी, पाडील ब्रह्मांडाच्या उतरंडी, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाते चालिता मे. कारण त्या भगवान परमात्म्याला काय करणं नवल आहे महाराज. चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलविते हरे विना. त्या भगवंताशिवाय काय काढी झाडाचं पान हलत नाही महाराज, त्याच्या मर्जीशिवाय. त्याला काय कुठली गोष्ट कमी आहे महाराज. त्या भगवान परमात्म्यानं चोखोबाराच्या बहिणीचा वेश घेतला महाराज, आणि कष्टा फिष्टा इरकल साडी घातलं, आणि मोठं लट कपाळाला कुंकू लेवलं देवानं, आणि आलं की वहिनी दार उघडा वहिनी, असं ठोकलं दाराला. त्यावेळेस तिनं आली, बघितली, माग वंश तुम्ही आलो, लय टायमाला आलो बघा म्हणले, मला असं हुलाले तसं हुलाले सगळं सांगितले. कारण कसं आहे न जाणता, कारण मनातलं तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण भगवान परमात्म्याला सगळं सगळं कळतं महाराज. मुंगी के पैर में घुंगरू बंदा वो भी अल्लाह सुनता है, म्हणजे मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज देवाला येतोय. मग तुमच्या आमच्या मनातलं कळत नाही का त्याला. फक्त आपली जर भावना शुद्ध असेल ना, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, कुठलीच अडचण येत नाही. कारण तो कुण्या ना कुण्या रूपानं आपल्या मागे असतोच महाराज. आणि त्यावेळेस चोखोबाराची पत्नी खुश झाली, बघितलं आपल्या नंदला, आणि म्हणले तुमचीच मी आठवण काढली, आमच्या आत्ताच मालकाला सांगितले की तुम्हाला बोलवून घ्या. तुम्ही म्हणायला उशीर आलात सुद्धा, कधी आले तुमच्याकडे. कारण देव कसा माहिती आहे का, भक्ताला तुम्हाला सांगतो कुठलंच ऊन भासू देत नाही महाराज. आणि असं म्हणल्याच्या नंतर भगवान परमात्म्यानं आतमध्ये आलं, जे बाळांतनीला जे जे लागतं ते सर्व कामे केली महाराज माझ्या देवानं. पाणी गरम करण्यापासून ते पार बाळांते धुण्यापर्यंत, त्याचे जोपर्यंत सगळं ते होत नाही, हे 10-12 दिवस तिथंच देव हे सगळं करायला. मग आता कसली घाण कामे असते तुम्हाला मी सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जाणता.
तेवढी कामं केली आणि त्याच्यानंतर चोखोबाराय महाराज मग वारीहून आले. आल्याबरोबर त्यांना पहिलं मग लक्षात आलं, बायकोनं आपल्या बहिणीला बोलवायला सांगितले होते. मग लक्षात आलं, पण आता काय का म्हणणार, शिव्या का देना म्हणले, एकदा आता आला होता काय व्हायचं ते उद्या म्हणले. घरात आले. घरात आल्याच्या नंतर बायको एक बी नाही ना दोन बी नाही, गप्पच रोजच्या सारखं सगळं. त्यावेळेस बघितले इकडं तिकडं वातावरण जसंच तसं आहे, कुठं काही त्रास नाही, का नाही, काही बोलणं नाही. पुन्हा जवळ गेले बायकोच्या, विचारले, बघ तुली पुरुष दिसू लागलं, सगळं व्यवस्थित आहे. आणि त्यावेळेस चोखोबाराय म्हणू लागले की विचारू लागले, कसं झालं, काय झालं, कधी झालं, विचारू लागले डिलिव्हरी. आता मला माहित नाही का म्हणू लागले, तुम्ही तर आता सगळं तुम्हाला सांगितले होते की तुम्हाला सांगितले होते की वंशाला पाठवा हे करा. त्याने म्हणले आलती का वंश? हा आलती की. नाही विचार केला, मी तर माझ्या बहिणीला सांगितले नाही, आले कोण? त्यावेळेस चोखोबारायचा मनामध्ये विचार आला की ही बहीण नव्हती तर हा जगाचा मायबाप, तो पांडुरंग परमात्मा माझ्या बहिणीचं रूप घेऊन आलेला होता. काय माझं जीवन म्हणले, माझ्यासाठी देवाला एवढी खान कामे करावं लागले, माझा काय उपयोग झाला असं चोखोबारायला वाटू लागलं महाराज. कारण चोखोबारायचं अंतकरण द्रवलं महाराज. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. भगवंताच्या अंतकरणामध्ये मूर्ती स्थापित झाली चोखोबारायच्या. चोखोबारायला अंतकरणामध्ये वाईट वाटू लागलं, माझ्यासाठी देवा ही कामे केला असतो असं चोखोबारायला अंतकरण त्यांचं द्रवित झालं महाराज. चोखोबारायला रडू लागले महाराज. कारण भगवान परमात्मा तुमचं काहीही करतो हो, पण कसं आहे, तुमचं अंतकरण निर्मळ पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे, त्याच्यावर तुम्ही शरण त्याला गेलं पाहिजे. तुम्ही जर एकदा अनन्य भावनेनं शरण गेलो महाराज तर देव तुम्हाला कुठलीच उणीव भासू देत नाही, कुठलंच काही कमी पडू देत नाही. फक्त तुमची भावना शुद्ध पाहिजे. आणि एकदा जर तुम्ही अनन्य भावनेनं त्या भगवान परमात्म्याला शरण गेलो, इतकंच नाही तुम्हाला सांगतो, चोखोबारायच्या पत्नीचं बाळंतपण केलं तर केलं. ह्या जनाबाई महाराजांचं दास्यत्व सेवा करत असताना जनाबाई आपल्या अर्धी राहिली सांगायचे. जनाबाई महाराज ते ओव्या वगैरे सगळं लिहायची महाराज. ह्या जनाबाईच्या ओव्या प्रत्यक्ष देवाने लिहिले. जे जनाबाईचे अभंग आहेत की नाही, देवाने लिहिले. जनाबाई महाराज नामदेवरायचे दास्यत्व सेवा करत होते, परंतु जनाबाईचे दास्यत्व हे देव करायचे. जनाबाईचे काम दळायचेच नव, शेण लावायचे, असे जेवढे बी हलके काम होते स्वतः जनाबाईचे देव करायचे. आणि देव स्वतः जनाबाईचे अभंग स्वतः देवाने लिहिले. मग यासाठी आपण जसं जनाबाईचा शुद्ध भाव होता, चोखोबारायचा शुद्ध भाव होता, जसं नामदेवरायांनी देवावर भाव अनन्य भावाने शरण गेले, तसं तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताला शरण जाऊ. कारण शरण गेल्यानंतर मरण चुकते म्हणतात आपल्या भाषेमध्ये. तसंच आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि त्या शरणांगताला मी स्वतः शरण राहतो असं देव सांगतात. म्हणून आपण भगवंताची सेवा करत असताना आपल्या मनामध्ये विकल्प येऊ देऊ नका. कारण माणसाला वाटत असतं कुठलाही असू द्या. आता बऱ्याच जणाला प्रत्येकाला आता समजा एखाद्याला वाटतं की आम्हीच काय करावं, तुम्हीच काय करावं, कोण कर, आती बाकीचं काही विचारच करायचं नाही. कारण ज्याच्या नशिबात आहे त्यालाच होते. म्हणून प्रारब्ध देशी जोडे धन आणि प्रारब्ध देशी वाढे मान. ज्याच्या नशिबात आहे त्याची सेवा त्यालाच होत असते, आणि ज्याच्या नशिबातच नाही त्याला कुणीच काही करू शकत नाही. कारण भगवंताला सुद्धा सेवा करून आपल्याकडून घ्यायला त्याची मर्जी पाहिजे, तर भगवान परमात्मा आपल्याकडून सेवा करून घेतो. आणि त्याला जर आपल्याकडून सेवाच करून घ्यायची नसले तर मग काय बी करते. मग आपलं परम भाग्य समजायचं, कुणीही तुम्ही आम्ही सगळेजण भगवान परमात्म्यानं आपल्याकडून सेवा करून घेण्या इतपत आपल्याला त्यानं समजावं, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करावं. कारण आयुष्यभर जर तुम्ही संसाराची सेवा केलो, तुम्ही कितीही कमवून आणा, कितीही संसारासाठी करा महाराज, संसार कधी पूर्ण होतच नाही. कारण संसार कसा आहे, संसार दुःख मूळ,
चहू कडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तुम्ही किती 8 तास करा या संसारासाठी, संसार कधीच पूर्ण होणार. संसाराने संसार करणारे संपविले तंगमाय. संसार अजून तसेच आहे. रोगानं रोगी संपवले, रोग अजून तसेच आहेत. भोगानं भोगी संपवले, म्हणजे भोग घेणारे सगळे संपवले, पण भोग अजून तसेच आहेत. तसं हे परमार्थ करत असताना भगवंतांना आपल्याकडून काही ना काही सेवा करून घ्यावं, हे इतपत आपण योग्य राहावं ही त्याचीच मर्जी समजायचं आणि त्या भगवान परमात्म्याची सेवा करत राहावं. कारण सेवा केल्यानंतरच मेवा मिळत असते. पण ते कुण्या रूपाने मिळते हे त्यालाच माहिती आहे. फक्त आपलं काम करा, आपल्याकडे एकच भांडवल असावं, सेवा करा, प्रत्येकाने करावं. आणि अजून एक सांगतो, माझं तर म्हणणं आहे, हे परमार्थ हा सप्ताह जो आहे हे कोण्या एका दत्ता महाराजाचा किंवा सोनार समाजाचा किंवा अमक्याचा तमक्याचा कुणाचाच नाही. ज्याला आपलं समजेल त्याचा हा सप्ताह आहे, त्याचा हा परमार्थ आहे. कारण ज्यानं पुण्य करते त्याच्याच खात्यामध्ये. कारण कसं आहे, या जीवनामध्ये जगत असताना माणूस पैशाचं इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये करतो, पैसे आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर करत असतो. जेवढं काम करेल तेवढे पैसे आपल्या खात्यामध्ये जसं आपण टाकत असतो, तसंच भगवान परमात्म्याचं हे पुण्याचं खातं आहे. तुम्ही जे काम कराल त्याचं पुण्य त्याच्या खात्यामध्ये जमा होते आणि हेच खात्यातलं पुण्य तुम्हाला वरी कामाला येणार आहे. इथलं काहीच कामाला येत नाही. इथं जे तुम्ही करता का नाही, ह्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, हे इथंच ठेवून जायचं आहे. फक्त एकमेव शुद्ध पुण्य इथं कामाला येतं महाराज. त्याची